जय आदिशक्ती. मी तुमच्या सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे की स्वप्न का पडतात आणि पडतात तर चांगली किंवा वाईट स्वप्न कशी ओळखायची आणि त्यांचे अर्थ काय. बघा तर मला बऱ्याचदा प्रश्नही येतात किंवा गादीवर आल्यानंतरही बरेच भाविक भक्त किंवा परमेश्वराचे सेवक बंधू भगिनी असा प्रश्न विचारत असतात की ताई मला असे स्वप्न पडतात, ताई मला तसे स्वप्न पडतात. मग काही काही स्वप्नांमुळे काही व्यक्ती घाबरतात, तर काही काही स्वप्न भारावून टाकणारे असतात. तर आम्हाला ताई ह्या स्वप्नांची काही अर्थ लागत नाहीत. तर कोणत्या स्वप्नाचे नेमके काय अर्थ असतात आणि मुळात स्वप्न का पडतात, ठीक आहे. आता बघा, स्वप्न पडण्याची भरपूर अशी कारणं आहेत. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी जास्त एक्साइटेड असेल, ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्यासाठी नाविन्यपूर्ण असेल आणि होणार असेल, म्हणजे ती आहे, आता कार्यक्रम आहे किंवा काही मिळणार आहे किंवा काही काही असू शकतं, म्हणजे आनंदजन्य जी गोष्ट आहे ती तुमच्या आयुष्यात असली की त्या गोष्टीशी रिलेटेड म्हणजे तुम्हाला थोडक्यात चांगली स्वप्न म्हणजे भारावून टाकणारी स्वप्न, कार्यक्रम आलाय, आपण तयारी करतोय, आपण आपलं हे आपलं ते, असे म्हणजे वेगवेगळे, आपण चाललोय निघालोय, कार्यक्रमाची तयारी चालू आहे, अशी स्वप्न तुम्हाला पडली जातात. म्हणजे हे जेव्हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे एक्साइटेडमेंट असेल, म्हणजे आनंद असेल, भारावून गेलेलो असेल आपण, त्यावेळेस आपल्याला ही अशी स्वप्न पडतात. दुसरं तर बघा, कधी कधी डॉक्टरांचंही म्हणणं आहे किंवा असं मानलं जातं की लघवीला व्यवस्थित न झाल्यामुळे ही आपल्याला एक प्रकारची बेचैनी असते आणि स्वप्नही पडू शकतात. हे एक कारण झालं स्वप्न पडण्याचं. आणि दुसरं तर कारण, आपल्या आयुष्यात जे काही सकारात्मक नकारात्मक ऊर्जा असतात किंवा आपला ज्याच्याशी संबंध आहे, आपण ज्या परमेश्वराची भक्ती करतो, किंवा जर आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटी असेल, तर ह्या गुणदोषांमुळे, ह्या चांगल्या आणि वाईट गोष्टींमुळेही आपल्याला काही स्वप्न पडत असतात. काही स्वप्न हे दैवी संकेताशी रिलेटेड असतात, म्हणजे थोडक्यात दृष्टांत असतो. तर काही स्वप्न निगेटिव्हिटीशी रिलेटेड असतात किंवा संबंधित असतात. तर पहा, निगेटिव्हिटीशी संबंधित असलेली स्वप्न कशी आणि पॉझिटिव्हिटीशी संबंधित असलेली स्वप्न कशी. ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्हिटीशी रिलेटेड स्वप्न पडतात की नाही, त्यावेळेस आपल्याला कुठेतरी भीतीजन्य, म्हणजे थोडक्यात काहीतरी भीतीदायक, म्हणजे सर्परूपाने एखादी गोष्ट मागे लागलेली आहे, वाघ माग लागलेला आहे, किंवा आपण अज्ञात ठिकाणी गेलेला आहोत, तिथं म्हणजे वातावरण चांगलं नाही, किंवा म्हणजे खूप काही अशा म्हणजे ओसाडलेली जागा म्हणजे दिसली जाते, ओसाडलेली झाडं, म्हणजे निगेटिव्हिटीशी रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी असतात की बंद पडकी घरं, ओसाड जागा, ज्या प्राण्यांपासून आपल्याला भीती वाटते, ठीक आहे, अशा गोष्टी दिसायला लागतात. किंवा बघा, स्वप्नात उवा वगैरे येणं, म्हणजे हे पूर्वी म्हणायचे, पण तरीही काही निगेटिव्हिटीशी रिलेटेड ही स्वप्न आहेत. म्हणजे भीतीदायक किंवा मनाला उदासी सोडणारे, म्हणजे की आता असं स्वप्न पडले, आपल्याकडनं काय चुकलंय, किंवा असं का बरं स्वप्न पडलं असेल, ठीक आहे, किंवा वाईट स्वप्न, नको त्या अवस्थेतले स्वप्न पडणं, म्हणजे हे स्वप्न सगळे आपले निगेटिव्ह वाईट शक्तीशी कनेक्टेड आहेत. वाईट गोष्टी आपल्याला दर्शवतात ही स्वप्न आपल्याला, ठीक आहे. काहीही फुटलेले फोटो, फुटलेलं घड्याळ, भरपूर काही काही असू शकतो. म्हणजे मी मगाशी सांगितले तसं ओसाड जागा वगैरे, असं या गोष्टी दाखवू शकतात. किंवा एखादी म्हणजे चांगलं लोकांविषयी चांगला विचार न करणारी व्यक्ती, किंवा मग जी व्यक्ती हयातच नाही, ठीक आहे, अशा व्यक्तीचे स्वप्न, पण मग ते निगेटिव्ह विचारांनी जर पडत असतील, म्हणजे निगेटिव्ह भास जर होत असतील त्याचे, ठीक आहे, तर ह्या गोष्टी निगेटिव्हिटीशी रिलेटेड असतात. ही स्वप्न निगेटिव्हिटीशी रिलेटेड असतात. तुम्हाला म्हणजे सारखे असे त्यांनी असे म्हणजे झोपेतनं अचानक डचकत असाल तुम्ही आणि एक नैराश्य जाणवत असेल, तर 100% हे वाईट आणि निगेटिव्ह स्वप्न आहे. आणि जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह, बघा, एखादी सकारात्मक गोष्ट आहे तुमच्याकडे
तर तुम्हाला पॉझिटिव्ह स्वप्न म्हणजे तुम्ही एखाद्या दैवी शक्तीशी कनेक्टेड आहात, तर तुम्हाला नक्कीच त्या तीर्थक्षेत्राचे, एखाद्या मंदिराचं किंवा एखादं झाड ज्याला खूप सारी फळं लागलेली आहेत, किंवा एखादं वाहतं पाण्याचं ठिकाण, किंवा मग तुम्ही एखाद्या शुभ म्हणजे एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बरोबर, म्हणजे थोडक्यात जी व्यक्ती दैवी तत्वाशी कनेक्टेड आहे अशा व्यक्तींचं स्वप्नात येणं, किंवा तुम्ही चांगलं म्हणजे बायका आहेत, स्वयंपाक येतोय असं काहीतरी, म्हणजे काहीतरी कार्यक्रम आहे आनंदाचा, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या स्वप्नात येतात ना, म्हणजे ज्याने बरोबर आपल्याला म्हणजे आनंद जाणवतो की आता ह्या गोष्टीने आपल्याला आनंद होतोय, तर असे जे चांगले जे पॉझिटिव्ह गोष्टी असतात ते स्वप्न साहजिक पॉझिटिव्ह गोष्टीशी आहे. म्हणजे थोडक्यात आपण तीर्थक्षेत्री निघालो आहोत, ठीक आहे, म्हणजे तिथं गेल्यानंतर तो देवीचा कार्यक्रम किंवा तिथं आपण गेलोय, पोहोचलोय, थोडक्यात एखादं लग्न समारंभ, आनंद व्यक्त करतोय सगळ्या, तिथं सगळ्या जणी आहेत, किंवा काही सुवासिनी स्वप्नामध्ये येत आहे, दैवी संकेत खूप अशा पॉझिटिव्ह गोष्टींनी तुम्हाला देत असा. एखाद्या दैवी तत्वाचं जर तुमच्यावरती वरद हस्त असेल तर त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात. हळदी कुंकवाचं स्वप्नात येणं, ठीक आहे, सुवासिनबाईचं स्वप्नात येणं, हे सगळे शुभ संकेत आहे. आणि ह्या वाईट आणि चांगल्या स्वप्नातनं तुम्हाला परमेश्वराला काहीतरी गोष्टी अलर्ट करायच्या असतात. जर निगेटिव्हिटीशी कनेक्टेड असाल तर नक्कीच तुम्हाला निगेटिव्ह स्वप्न पडतात. म्हणजे तुम्हाला ते दर्शवलं जातं की तुम्ही कुठेतरी वाईट शक्तीच्या कनेक्शन मध्ये आहात, आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह कनेक्शन मध्ये असाल तेव्हा नक्कीच तुम्हाला चांगले स्वप्न, चांगले दृष्टांत, अक्षरशः काहीही म्हणजे दैवी पुरुषही तुम्हाला दिसतात, वृक्ष दिसतात, वेली दिसतात, पॉझिटिव्ह प्राणी दिसतात. प्राणी सगळेच पॉझिटिव्ह असतात पण दिसतात तुम्हाला ते. आणि ही सगळी स्वप्न किंवा हे सगळे दृष्टांत तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स म्हणजे एक चांगल्या शक्तीशी, म्हणजे एक चांगली शक्ती तुमच्या आयुष्यात आहे याचं तुम्हाला ती संकेत देत असते. बघा खूप सोपं आहे, फक्त विषय काय राहतो माहितीये का, आता या स्वप्नाचा अर्थ काय, तर कधी कधी अर्थ लागत नाही. बघा दैवी गोष्टीशी जरी स्वप्न पडले किंवा निगेटिव्ह गोष्टीशी जरी स्वप्न पडले किंवा काही तुम्हाला संकेत जरी परमेश्वराला द्यायचे असले चांगले वाईट आयुष्यात, तरी कधीच स्वप्न तुम्हाला असं साधं आणि सोपं नाही पडत, कोड्यामध्ये पडतं. आणि शक्यता ही कोडी उलगडणं म्हणजे ही कोड्यातली स्वप्न शक्यतो उलगडत नाहीत. तर फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय, जर वाईट गोष्टीशी मी जे सांगितलं की वाईट गोष्टी असतील तर अशी पडतील, आणि पॉझिटिव्ह असेल तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या स्वप्नात येतील. तर मग आणि दैवी गोष्टींचं सामर्थ्य खूप स्ट्रॉंग असतं, त्यामुळे आपल्याला फ्रेशनेसपणा जाणवतो. तर त्याची लक्षणं आणि ह्याची लक्षणं तब्बल वेगळी आहेत, आणि तुम्हाला ते कळतील. फक्त अर्थ लावणं थोडं तुम्हाला कठीण होऊन जातं, तर काही हरकत नाही. लगेचच आपल्याला त्या स्वप्नांचा अर्थच लागला पाहिजे असं काही नाही. तर समजून जायचं की आपल्या आयुष्यात चांगलं आहे, काही चांगल्या गोष्टी आहेत, किंवा हे स्वप्न चांगल्या गोष्टीशी रिलेटेड आहे किंवा वाईट गोष्टीशी रिलेटेड आहे. बघा गोष्टी खूप सहज आणि साध्या आणि सोप्या आहे. भगवंत आपल्याला नाना परीने स्वप्नात दृष्टांत देत असतो, चालू रस्त्याने सुद्धा दृष्टांत देत असतो. या युगामध्ये देव आपल्याला समोर येऊन भेटणारा नाही, किंवा आपण दगडामध्ये पाषाणामध्ये जर देवपूजा करत असेल तर तो आपल्याला येऊन संकेत किंवा समोर येऊन उभा राहणार नाही, किंवा सांगणार नाही की तुझ्याकडनं हे चुकतंय, तू असं करते तसं करते. देव हा आपल्याला प्राणी मात्राच्या, माणसाच्या, सजीवाच्या रूपाने भेटणार, आणि काही संकेत देऊन जाणार, किंवा स्वप्न स्वरूपामध्ये किंवा दृष्टांत स्वरूपामध्ये आपल्याशी भेट घेणार. आता कलियुग आहे तर साक्षात परमेश्वराचा साक्षात्कार समोर परमेश्वर उभा राहू शकत नाही, तर या पद्धतीने आपल्याला त्याचे साक्षात्कार होत असतात. फक्त ते ओळखण्याची आणि ते समजण्याची आपली मानसिकता किंवा प्रवृत्ती असायला हवी. गोष्टी सहज आणि साध्या आणि सोप्या आहेत. नको त्या स्वप्नाचा नको तो अर्थ घेऊ नका, आणि अंधश्रद्धेला तर खतपाणी घालूच नका. वाईट आणि चांगलं ह्यात फरक आहे, आणि सहज आणि तुम्ही हे ओळखू शकता. मला फक्त आजच्या व्हिडिओत एवढं सांगायचं आहे की स्वप्न असतात, प्रत्येक स्वप्नाचा अर्थच असला पाहिजे असं काही नाही. एक चांगलं किंवा वाईट हे समजून सोडून द्यायचं, आणि आपल्या कार्याला हे करत चालायचं. नाही मला असं स्वप्न पडले आणि माझ्या बरोबर असं घडणारच आहे असं म्हणून आपलं भविष्य किंवा आपलं उद्याचा
सकाळ म्हणजे दिवस खराब करायचा नाही, एकदम पॉझिटिव्ह विचार करायचे आहे. चला तर पहा, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायची आहे, कमेंट करायच्या आहेत. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ विषयी वाटणारे तुमचे मत तुम्ही मला सांगू शकता. काही तुम्हाला अडचणी असतील आध्यात्मिक घरगुती तर मला नंबर दिलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली, तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करण्याची दैवी सेवा करायची आणि व्हिडिओ शेअरही करायचा आहे. जय आदिशक्ती, आदेश.